operations. So student, until now we have studied the different drilling operation. Now we will study again this drilling operation on radial type of drilling machine. We have studied that basic types of drilling machine. In that we have studied the radial type of drilling machine. So on that radial drilling machine, how we can do the number of operations, that we have to study one by one. So just give me reply. Screen share झालाय student? Hello student, screen share झालाय का रे? Students, give me reply. हो Screen share open होते बघा screen. Just wait down. So student, this is called as a radial drill machine, and it is one of the particular bigger size machine in industrial. Industrial motor machine आहे having some automatic, बरोबर. त्याला hydraulic operating नाही, बरोबर, pneumatic operating नाही, hydraulic operating नाही. There are some advanced automatic movement is there, बरोबर. आपण बघूया ते radial drill machine particular मोटर मशीन आहे, ह्यूज मशीन आहे. दिस इज या कंपनीचे बरोबर, डिव्हिजन ऑफ स्टॅव्हली मशीन टूल लिमिटेड, रेडियल ड्रिल मशीन आहे. दिस इज अ रेडियल आर्म. हा बाजूला आर्म आहे जो, दॅट इज रेडियस टाइप, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज रेडियल ड्रिल मशीन, बरोबर. हा व्हर्टिकल कॉलम आहे त्या ठिकाणी, जिथे वरती इलेक्ट्रिक मोटर लावली बघा, बरोबर. या साईडला पण इकडे मोटर आहे. सो दॅट इज फॉर टूल पोस्ट, बरोबर. इकडे टूल खाली, आणि हा ड्रिल आहे बघा, या ठिकाणी ड्रिल होल्ड करतो आपल्याला. This is a handle for lowering up and down movement as well as linear movement, बरोबर. ड्रिलला मला जो व्हर्टिकली मुवमेंट करायचं आहे, फॉर दॅट हँडल इज गिवन. सो दिस इज चेंजिंग फीड रेट आहे, फीड रेट चेंज करतात या ठिकाणी बघा, बरोबर. ऑन ऑफ मशीन केलं जाते. दिस इज वन ऑफ द ऍडव्हान्स काइंड ऑफ रेडियल ड्रिल मशीन, जे तुम्हाला बघायचं आहे. इथे बघा ऑपरेशन व्हायला लागलं, तो व्हील पण रोटेट होते बघा, आणि स्लोअर फीड रेट काय केलं त्यांनी, स्लो केलाय, बरोबर. इथं फीड होते बघा, स्केल दिसते बघा, सर्क्युलर स्केल दिसते तर. सो देयर इज अ स्लोली feeding is there with the help of this. So that is feed rate. Then reverse spindle rotation and feed also. So by changing this knob, they can reverse the feed also. इकडे हँडल आहे बघा, ब्लॅक कलरचं नॉब, त्यांनी काय केलं, रिव्हर्स फीड केलंय बघा. सो दॅट इज फॉर रिव्हर्सिंग फीड ऑल्सो. दॅट इज पर्टिक्युलर टाइप ऑफ ऑपरेशन होती, रिव्हर्स फीड करावं लागतं आपल्याला. सो हँडल परत त्यांनी स्विच केलं. Now there are again some levers at upside also. वरती पण काही लिव्हर आहे बघा, बरोबर. these are the different spindle speeds. या वेगळ्या प्रकारचे स्पिंडल स्पीड दिले त्यांनी बघा, त्यांनी काही नंबर दिले, त्याच्याप्रमाणे स्पीड सेट करतो तो त्यांना ऍक्च्युअली रिक्वायरमेंट प्रमाणे. हायड्रोलिक गिअर शिफ्टिंग आहे, त्याचं हायड्रोलिक आहे सगळं ऑपरेशन. कसं आहे, हायड्रोलिक गिअर शिफ्टिंग आहे सगळं, हायड्रोलिक ऑइलच्या साह्याने ते ऑपरेट होणार आहे, बरोबर. सो नाउ देयर इज अ that drill is operating with the help of this wheel moving, बरोबर. हायड्रोलिकली ऑपरेट होतं ते स्पिंडल स्पीड. आता परत रिव्हर्स घेतलं त्यांनी, बरोबर. So this is radial type of drill machine, advanced kind of radial drill machine. Actually आपण ड्रिल कसं करायचं बघायचं आपल्याला. त्यांनी स्पीड सेट केला काहीतरी, बरं. 912चा स्पीड ठेवला त्यांनी, बरं. 912 रिव्होल्यूशन्स पर मिनिट, बरं. मशीन प्युअर ऑन केलं त्यांनी. 912 mm per minute सपोज. आता स्पीड वाढवत आहे, बरं. 1500 स्पीड केलं तुम्ही, 1500 mm स्पीड. स्पीड काय केलं तुम्ही, वाढवलं होतं, बरं. तर स्पीड वाढलेली दिसेल तुम्हाला, स्पीड वाढलं बघा. 900 पासून 1500 झालं, तर रोटेशन काय झालं, फास्ट झालं, बरं. इझिली दिसत नाही आपल्याला, पण ते इट इज मोर फास्टर. सो आता क्लॅम्पिंग करतील ते जॉबला, तर जॉब क्लॅम्प करायचं आहे, क्लॅम्प खाली जॉब वरतीच क्लॅम्प करायचं, सरफेस टेबल क्लॅम्पिंग करायचं कसं. ड्रिलिंग हेड अँड बोथ क्लॅम्प, बरोबर. क्लॅम्प केलं त्यांनी, आता पॅक झालं ते. Due to internet connection, there is some problem. Just again, I'm sharing the screen. Just wait.
स्क्रीन शेअर होतं स्टुडंट परत एकदा. हॅलो स्टुडंट, आपण क्लॅम्पिंग बघू आता इथं परत एकदा. जस्ट मिनिट, विल सी इट क्लिअरली. वेगळ्या प्रकारचं मशीन बघू आपण तुम्हाला कळण्यासाठी. हे बघा, दुसऱ्या प्रकारचं रेडियल ड्रिल मशीन परत एकदा. रेडियल ड्रिलिंग अजून हा ब्लू कलरचा रेडियस आर्म आला आहे. काय होतं, तो ड्रिल बघा आतमध्ये फीड होतं बघा, बरोबर. दॅट इज द ड्रिलिंग ऑपरेशन इज देअर. विथ हेल्प ऑफ दॅट हँडल मूव्ह होते त्यावरून बघा, ड्रिल आतमध्ये जातो, कमिंग आउट अँड कमिंग इन, बरोबर. आतमध्ये जातो बाहेर येतो बघा. फॉर रिक्वायर्ड ड्रिलिंग हे स्क्रॅप बाहेर पडतं, कंटिन्युअस चिप पडतं बघा बाहेर. दे आर कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस चिप्स. आतमध्ये जाते ड्रिल तेव्हा, बरोबर. थ्रू दॅट फ्लूट, तो फ्लूट एरिया आहे, तो फ्लूट, त्याच्यातून काय होतं, चिप्स बाहेर पडतात अशा इझिली, बरोबर. दॅट इज अ ड्रिलिंग ऑपरेशन नॉर्मल, बरोबर. चिप्स बाहेर कंटिन्युअस पडतं बघा. आणि ड्रिलिंग करताना अशा प्रकारे पेग ड्रिल म्हणतात. ड्रिलला खाली न्यायचं असतं, परत वरती न्यायचं असतं, रिव्हर्स अँड फॉरवर्ड मोशन करायचं असतील फॉर स्मूथ ड्रिलिंग. दॅट इज कॉल्ड द पेग ड्रिलिंग. पुढच्या वेळेस आपण सीएनसी मध्ये शिकू. तर ड्रिलिंग कंटिन्युअसली बरं आतमध्ये ड्रिल नसतो करायचा, तो ड्रिल खालीवर करायचा असतो फॉर स्मूथ ड्रिलिंग. दॅट इज कॉल्ड द पेग ड्रिलिंग. पीईसी ते पेग ड्रिलिंग म्हणतात. इथं वरती लिहिलं बघा, पेग ड्रिलिंग. दॅट इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ ड्रिलिंग. दॅट ड्रिल इज ॲडव्हान्सिंग अगेन रिव्हर्सिंग फॉर अ स्मूथ टाइप ऑफ ड्रिलिंग. that is radial drilling on radial drilling machine. जर रिक्वायर्ड डेप्थ प्रमाणे ड्रिलिंग करायचं जॉबला, मोठा जॉब आहे बघा, तर रिक्वायर्ड डेप्थ पर्यंत त्याला ड्रिलिंग करायचं कंटिन्युअसली. सो दॅट इज ड्रिलिंग ऑन रेडियल ड्रिलिंग मशीन. हॅलो स्टुडंट, स्क्रीन दिसतंय का रे? हॅलो, रेडियल ड्रिलिंग मशीन दिसलं का रे आता स्टुडंट्स? हॅलो स्टुडंट्स, झोपले का रे? हॅलो, दिसतंय सर. रेडियल ड्रिलिंग मशीन दिसलं ना, ते ब्लू कलरचं दिसलं ना सगळ्यांना? हो सर. ड्रिलिंग ऑन रेडियल ड्रिलिंग मशीन, बरोबर. दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर प्रॅक्टिकल. मग मोठे हेवी रेडियल ड्रिलिंग मशीनवर सुद्धा अशा इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे जॉब केले जातात. अशा प्रकारचे जॉब आपल्याला समजले पाहिजे. आपण ते ट्री पॅनिंग ऑपरेशन बघूया. ट्री पॅनिंग ऑपरेशन राहिलं मग ड्रिलिंग ऑपरेशन कॉल्ड ॲज अ ट्री पॅनिंग ऑपरेशन. तुमच्या सिलेबस मधला पार्ट येतो, तुम्हाला समजलं पाहिजे ते ट्री पॅनिंग. So that is tree panning operation. We'll understand it clearly. Just tree panning operation देखो. ट्री पॅनिंग ऑपरेशन कसं आहे? स्टुडंट स्क्रीन शेअर होतंय ना? हॅलो स्टुडंट्स, हो सर. ट्री पॅनिंग ऑपरेशन दिसतंय का रे? ट्री पॅनिंग ऑपरेशन शेअर केलं दिसतंय का तुम्हाला? हॅलो, हो सर. ओपन होतं दिसतंय का ते? स्क्रीन आता बंद केली सध्या मी. दिसतंय ना? ट्री पॅनिंग होतं बघा. सो दॅट इज बिगर साइज सर्कल्स कॅन बी ड्रिल ऑन दिस सरफेस प्लेट. मेटल शीट म्हणतो आपण, शीट मेटलवर अशा प्रकारचं ट्री पॅनिंग ऑपरेशनने आपल्याला हा जो ट्री पॅनिंग टूल आहे बघा पुढे लावलेला, आणि रिक्वायर्ड रेडियस मध्ये आपल्याला तो ट्री पॅन केला होता. तो विथ द हेल्प ऑफ दिस ट्री पॅनिंग टूल. हा ट्री पॅनिंग टूल आहे. स्टुडंट दिसतंय ना ट्री पॅनिंग ऑपरेशन? हॅलो स्टुडंट्स, यू मी रिप्लाय. हो सर. ट्री पॅनिंग ऑपरेशन दिसतंय ना? ट्री पॅनिंग होतं, तो टूल काय होतं तिथं मूव्ह होते बघा. त्या शीट प्लेटवर काय होणार, ती प्लेट कट होणार ती त्या रिक्वायर्ड डायमीटर मध्ये, बरोबर. आता त्यांनी बरोबर त्या रिक्वायर्ड जी रेडियस दिली त्या ट्री पॅनिंग टूलला, तेवढं रेडियस आपल्याला ते शीट मिळणार आहे सर्क्युलर शेप मध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्री पॅनिंग ऑपरेशन. हा टूलला ट्री पॅनिंग म्हणतात. तो मोठे मोठे सर्कल शेपचे जे मोठे मोठे शीट प्लेट आपल्याला होलचे करायचे असतात, सर्क्युलर होलचे, त्यासाठी आपल्याला ट्री पॅनिंग टूल वापरतात.
शीट प्लेट मध्ये अशा प्रकारचं ऑपरेशन केलं जातं. दॅट इज कॉल्ड द ट्री पॅनिंग ऑपरेशन. वेळ लागतो बघा ट्री पॅनिंग ऑपरेशन होतं शीट प्लेटवर. कंटिन्युअसली जेवढं थिकनेसची प्लेट असेल त्याप्रमाणे ते कंटिन्युअस ड्रिलिंग होतं ते. मोठ्या साईजचे सर्क्युलर प्लेट्स मला मिळता येतात. विच इज नॉट इझिली अवेलेबल इन ड्रिलिंग मशीन. नॉर्मल ड्रिलने आपण एवढे मोठे होल्स नाही करू शकतो. त्याप्रमाणे होल करायचं मला प्लेट कटिंग करायची रिक्वायर्ड होल साईजची. त्यासाठी ऑपरेशन आहे ट्री पॅनिंग ऑपरेशन. कंटिन्युअस तो रोटेट होत असतो ट्री पॅनिंग टूल फॉर रिक्वायर्ड डेप्थ. शीट तुमचं किती किती साईजचं शीट आहे त्या शीटच्या थिकनेस प्रमाणे ते कंटिन्युअस कटिंग केलं जातं, ट्री पॅनिंग केलं जातं. सर्क्युलर प्लेट तुम्हाला मिळते त्या साईजने. दॅट इज ट्री पॅनिंग ऑपरेशन फॉर रिक्वायर्ड डेप्थ इन सर्क्युलर शेप. कुठल्या प्रकारचं रेडियस असलं ऍज पर रिक्वायर्ड रेडियस तुमच्या रिक्वायर्ड रेडियस प्रमाणे ट्री पॅनिंग टूल ऍडजस्ट केला जातो रेडियली and you can make even bigger circle also on that sheet plate. Coolant पण वापरलं त्यांनी coolant. So that is continuously. जास्तीत जास्त थिकनेस प्लेट होते त्यामुळे तो आता प्लेट सेपरेट झाली बघा तीच मूव्ह व्हायला लागली. So that operation is completed. तो टूल त्यांनी रिव्हर्स घेतला का. So that is required drill, required size ची drill तुम्हाला प्लेट मिळाली. दॅट इज ट्री प्लेनिंग ऑपरेशन. प्लेट मिळाली दॅट इज कॉल्ड. त्यात गरम असेल त्यामुळे हात नाही लावत त्यांनी. दॅट इज ट्री पॅनिंग ऑपरेशन. सो स्टुडंट परत एकदा आपण लास्ट पार्ट मध्ये थोडं डिटेल ऑपरेशन बघू. सो दॅट वी कॅन कभी इमेज बिगाड़ सकते हैं, इसीलिए GoDaddy प्रोफेशनल ईमेल लीजिए ताकि बिजनेस और इमेज त्याच्या शेवटच्या पार्ट मध्ये आपण डिटेल ऑपरेशन बघूया परत एकदा लास्ट पार्ट मध्ये जे तुम्हाला 3D मध्ये कळायला पाहिजे परत एकदा. बरोबर रेडियल ड्रिल मशीन परत एकदा. दिस इज रेडियल ड्रिल मशीन. रेडियस आर्म असतो त्याच्यामध्ये रेडियल ड्रिल म्हणतो ना. ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग अ होल इन द वर्क पीस. हा वर्क पीस खाली टी स्लॉट वर काय केलंय व्हाईस मध्ये फिक्स केलाय. हा स्पिंडल हेड मध्ये ड्रिल लावलंय. वर्क पीस ड्रिल टूल हा. So that is a with the help of this handle the drill can be advanced, that is fitted on the workpiece. बरोबर. So drill advancement in the workpiece.
When we are going to work. Form tool method, taper turn. We will discuss the form tool method taper turning in the lathe. Sorry, it is disconnected actually. What is the go button? These are the drill machine operations. स्टूडेंट स्क्रीन शेयर होते हैं सारे. हेलो स्टूडेंट्स, हो सर होते हैं. डी ऑपरेशन ओपन होता है ना? तो चलिए स्टार्ट. ड्रिलिंग मशीन पे जो ऑपरेशंस किए जाते हैं वो काफ़ी सारे ऑपरेशंस कर सकते हैं हम ड्रिलिंग मशीन पे. तो अगर हम उसके फर्स्ट ऑपरेशन की बात करें तो ड्रिलिंग मशीन पे सबसे पहले तो हम ड्रिलिंग ही कर सकते हैं. ड्रिल ऑपरेशन बोलो. ड्रिल ऑपरेशन है जिसमें हम कोई सॉलिड वर्कपीस लेते हैं और उसके अंदर हम प्राइमरी होल बनाते हैं. तो प्राइमरी होल का मतलब ड्रिल मशीन ऑपरेशन. उस वर्कपीस के अंदर कोई भी पहले से होल नहीं बना होना चाहिए. तो अगर हमने कोई वर्कपीस लिया है और उसमें कोई भी होल नहीं है पहले से और हमें उसके अंदर कोई होल बनाना है तब हम ड्रिलिंग यूज करते हैं. ड्रिलिंग मशीन में जो टूल यूज किया जाता है उसे ड्रिल बिट कहते हैं. ड्रिल बिट. ड्रिल बिट क्या होता है? ड्रिल बिट एक मल्टी पॉइंट कटिंग टूल. ड्रिल कसं आहे? इट इज नॉट सिंगल पॉइंट लाईक लेथ मशीन. इट इज अ मल्टी पॉइंट कटिंग टूल. कारण त्याच्या अक्रॉस पेरिफेरी काय नंबर ऑफ एजेस आहे त्याला. कटिंग एजेस आर देयर. मल्टी पॉइंट कटिंग टूल म्हणतात. That is not single point like lead. It is a multi-point cutting tool. स्पेस बने रहते हैं जो That can be a part of your question paper. उनको हम कहते हैं फ्लूट्स. जो फ्लूट्स होते हैं इनका याला काम काय म्हणतात? होता फ्लूट्स है म्हणतात. कि जो मेटल रिमूव हो रहा है मेटल रिमूव जो होतं स्क्रॅप त्याच्या थ्रू बाहेर येते. That is मेटल flutes. रिमूव होता है जिसे हम मेटल चिप्स so metal can be removed through these flutes में से इन जगह as well as cutting oil जे आपण टाकतो ते. So cutting oil can be fitted through this flute up to the last end of the workpiece. हो जाता है. वर्कपीस पर्यंत नेक्स्ट इज रिमिंग हा ऑपरेशन. रिमिंग टूल आहे. रिमिंग ऑपरेशन. ड्रिलिंग के बाद किया रिमिंग च्या जाता कटिंग है. एजेस कशा आहे? मोठा आहे बघा. आप ड्रिलिंग ऑपरेशन. किसी भी नेक्स्ट इज जो रिमिंग हॉल ऑपरेशन. हमने बनाया है ड्रिलिंग हॉल उसकी फिनिशिंग के लिए यूज करते हैं. ऑलरेडी ड्रिल होल के इसमें जो त्याच्यामध्ये मला टूल रिमिंग यूज होता मोठा है उसे हम इलर्च हो रिमर करायचं. कहते हैं और That is the रिमर reamer के tool. ऊपर भी ये जो टीथ हैं ऐसे कटे रहते हैं जो बहुत ही मिनिमम मेटल को रिमूव करते हैं. तो आप कह सकते हैं कि रिमिंग प्रोसेस जो है वो किसी भी हॉल की फिनिशिंग के लिए यूज किया जाता है. रिमिंग ऑपरेशन नेक्स्ट इज स्मूथ बोरिंग ऑपरेशन. ऑपरेशन. बोरिंग पुढचं बोरिंग ऑपरेशन आहे. किसी भी हॉल को इंक्रीज करने के लिए यूज Boring किया जाता है. टूल वेगळा आहे बघा. मला यानी कि ड्रिल सारख्या जिसमें होल भी केले. पहले से बोरिंग टूल वर्कपीस अशा में प्रकारचा हॉल बना असतो. होता है सिंगल और पॉइंट कटिंग टूल आहे. उस बोरिंग हॉल टूल के आहे. डायमीटर को इंक्रीज करने के लिए हम ऑलरेडी boring ड्रिल use केलं होल करते हैं. त्याचं मला बोरिंग होल जो साइज यूज इनलार्ज की करायची जाती त्यासाठी है मला उसमें बोरिंग जो टूल टूल वापरतो. यूज किया जाता है उसे बोरिंग बार That is कहते called as हैं a boring और tool. इसमें सिंगल पॉइंट कटिंग टूल यूज किया जाता है. बोरिंग बार बोरिंग ये बारला बोरिंग टूल टूल जो कनेक्ट है केलाय. ये जो पॉइंट है सिंगल पॉइंट सिंगल कटिंग पॉइंट टूल इसे असतो हम बोरिंग टूल. एडजस्ट कर सकते हैं. यानी कि ये एडजस्टेबल होता है और ऍडजस्टेबल इसकी टूल हेल्प असतो. से हम जेवढं किसी तुम्हाला भी मोठं हॉल करायचं का त्याप्रमाणे डायमीटर ऍडजस्ट जो है करते उसे येतो. इंक्रीज कर सकते हैं. तो ये है फॉर बोरिंग एनर्जी ऑपरेशन. बोरिंग अभी टूल. हमने नेक्स्ट इज बोरिंग काउंटर ऑपरेशन बोरिंग. पढ़ा तो उसके बाद है काउंटर काउंटर बोरिंग. बरोबर. बोरिंग नंतर काउंटर असतं बोरिंग में बोरिंग ऑलरेडी ऑपरेशन डील केलंय. ऑलरेडी है त्याच्यासाठी पर स्क्वेअर रिसेस इसमें करायचं. पूरे हॉल के डायमीटर को इंक्रीज नहीं किया जाता. पूर्ण होलला ड्रिलिंग कुछ मोठं करायचं नाही मला. diameter को ही फक्त त्या ऑलरेडी डील केल्या यानी होलला कि एक वरचा length काही होती भागच है, मला तो किसी मोठा डील length करायचा. की मोठा साईज डील करायचं. diameter स्क्वेअर increase रिसेस करना करायचं का? है. ऑलरेडी उसके डील बाद केले increase होल मी. नहीं करना. तिथला काही पर भागातच boring मला में स्क्वेअर क्या रिसेस था? करायचं पूरे मोठा जरा hall मोठ्या का डायमीटरचा. diameter increase करना. त्यासाठी मला काउंटर बोरिंग तो ऑपरेशन इसमें पूरे वापरायचं. hall का आणि टूलला काय diameter म्हणतात? काउंटर बोरिंग टूल म्हणतात. अशा प्रकारचे से टूल. कुछ ही diameter increase त्या किया ऑलरेडी जाता है. डील केले होल केलेला काही पार्टच काहीचा भागच आपण स्क्वेअर रिसेस Next is करतो. counter स्क्वेअर sink. दॅट इज इन काउंटर काउंटर बोरिंग. सिंक आणि प्रोसेस काउंटर सिंकिंग मध्ये में कसं आहे? जो कोनिकल रिसेस diameter आहे. है उसे इंक्रीज किया जाता है बट सिर्फ कुछ हाइट तक. कोण काही और हाईट पर्यंतच इसमें कोनिकल शेप तयार करतो. अशा किसी भी प्रकारचं हॉल का टूल डायमीटर टूल कॉल राउंड काउंटर शेप सिंक टूल. कॉनिक शेप में इंक्रीज किया जाता है. और काउंटर सिंक इसलिए यूज किए जाते हैं जिससे कि हम रिवेट या स्क्रू दैट इज जिनके कॉल्ड भी एज पार्ट काउंटर सिंक टूल. काउंटर सिंक है वो इसमें फिट हो सके. इसीलिए ये काउंटर सिंक काउंटर ऑपरेशन सिंक टूल यूज म्हणता किया येईल जाता अशा है. प्रकारचं. अगर इसके कॉनिक शेप की बात करें तो ये एक एंगल पे inclined कोनिकल होती शेपचा है. टूल आहे तो. ये कोनिकल एंगल 60 शेप या आहे. 90 हो सकता है. नॉर्मली त्याचा Normally अँगल काय असतं? angle इनक्लाइन अँगल 90 60 यूज टू किया 90 जाता असतो. है.
मग but 60 ये to 80 अलग-अलग म्हटलं आपण angles 60 पे to भी 90 डिग्री पण बनाए अँगल जाते असतात हैं. इंक्लुडेड अँगल So ये होता है वेगवेगळ्या प्रकारचे काउंटर संघ असतात ते नेक्स्ट इज स्पोर्ट स्पॉट फेसिंग म्हटलं आपण बघ स्पोर्ट ऑलरेडी डी केलं होतं मला फक्त वरच्या स्पॉटला मला फेस करायचंय चारों That तरफ is का spot जो facing. एरिया होता है उसे प्लेन किया जाता है, यानी कि उसके ऊपर की जो सतह है उसे चिकनी की जाती है ऑलरेडी डील केलं आहे त्याच्या वरच्या भागातच मला फेस स्पॉट करायचं आहे दॅट इज स्पॉट आसानी से फेसिंग बन सके, यानी कि नट बोल्ट या जो भी हम स्क्रू यूज कर रहे हैं उसके लिए सीट बन सके किसी भी नट wall बोल्ट के वर चारों काही तरफ. फेस करायसाठी त्यासाठी क्योंकि प्रॉपर जब सीट हम पाहिजे किसी प्लेन मला wall पे हा किसी प्रॉपर screw प्लेन को या साठी nut bolt को हे बघा डालते सीट हैं, बोल्ट नटला काय तो बाजूचा जो उसके लिए फेस आहे हमें उस तो प्रॉपरली उसके प्लेन चारों व्हावा तरफ त्यासाठी एक मला एरिया चाहिए होता है, प्लेन एक सरफेस साठी मला सीट अशा प्रकारचे चाहिए स्पॉट होती है फेसिंग जिसमें ऑपरेशन उसका करतात हेड आराम से आ सके. अशा प्रकारचं हेड तो फिक्स उस आहे आणि हेड मला को स्पॉट बनाने के फेसिंग लिए केलं हम जातं ये स्पोर्ट फेसिंग बिट यूज करते दॅट हैं. ऑपरेशन इज कॉल्ड इस स्पॉट फेसिंग स्पोर्ट ऑपरेशन फेसिंग बिट में टूलला bit में जो स्पॉट टूल फेसिंग बिट यूज होता म्हणतात है उसमें कटिंग दॅट एजेस इज होते स्पॉट हैं फेसिंग टूल बहुत सारी, और ये कटिंग एजेस मिलके जो भी उसके चारों तरफ की सरफेस है उसको स्मूथ बना देती है, उसको चिकना बना देती है. तो ये होता है स्पोर्ट स्पॉट फेसिंग फेसिंग ऑपरेशन अशा प्रकारचं आहे ऑपरेशन. नेक्स्ट इज टेपिंग टेपिंग ऑपरेशन प्रोसेस. इंटरनल थ्रेडिंग टेपिंग करायचं आहे प्रोसेस मला में किसी हॉल में इंटरनल थ्रेडिंग साठी काय वापरतो थ्रेड्स टॅपिंग बनाने वापरतो के आपण लिए यूज किए जाते हैं. इंटरनल ऑपरेशन यानी साठी कि टॅपिंग अगर वापरतो आपको आपण किसी हॉल के अंदर इंटरनल थ्रेड्स बनाने हैं तो उसमें आप इसे यूज करेंगे टेपिंग प्रोसेस को, और इसमें जो टूल यूज होता है उसे त्याला टेप टॅप कहते म्हणतो हैं. टूलला काय ये म्हणतो आपण टॅप प्रोसेस म्हणतो नॉर्मली लेथ मशीन पे किया जाता है, क्योंकि अगर आपको इसे ड्रिलिंग मशीन पे करना है तो उसके लिए आपको एक टेपिंग अटैचमेंट होती है उसे टेपिंग बनाना अटॅचमेंट सहाय्याने टेपिंग टेपिंग करते तो अटैचमेंट की हेल्प से आप इस प्रोसेस को ड्रिलिंग मशीन पे कर सकते हैं. So, बट टॅपिंग ऑपरेशन जब इंटरनल थ्रेड्स हो जाते हैं तो उसके बाद इस जो टेप है इसको वापस निकालना पड़ता है, तो उसको निकालने के लिए ड्रिलिंग मशीन पे एक रिवर्स मैकेनिज्म भी लगाया जाता है, यानी कि इसमें आपको जो मोशन है, जो रोटेशन है, वो दोनों डायरेक्शन में चाहिए, फॉरवर्ड भी और रिवर्स भी. इन टॅपिंग दोनों करताना डायरेक्शन फॉरवर्ड में आपको मोशन रोटेशन ॲज वेल चाहिए एज बॅकवर्ड मोशन टेपिंग होतं लागतं प्रोसेस कारण को टॅप करने केलेलं टूल आहे तर बट तुम्हाला इसका रिव्हर्स जो म्हणजे मेन काढायचा पर्पस पण है आहे वो थ्रेड ये खराब है नव्हता कि आपको अगर किसी त्यासाठी मला इंटरनल रिव्हर्स थ्रेड्स साइज बनाने हैं रिव्हर्स किसी हॉल पे मेकॅनिझम तब पण आप वापरतो इस ड्रिल प्रोसेस मशीनवर को यूज दॅट करें. इज कॉल्ड एज सो आज के टॅपिंग लिए बस ऑपरेशन इतना ही. आई होप कि आपको ये वीडियो पसंद आया तो हो. स्टुडंट अशा अगर प्रकारचे आपको वीडियो अच्छा ऑपरेशन आपण बघितले वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स हॅलो आवाज येतो स्टुडंट माझा हॅलो स्टुडंट आवाज येतो का माझा हॅलो स्टुडंट्स आय ऑडिबल क्लिअर आता मी नाही का तुम्हाला काही मुलांना नोट्स लागतं बरं तर मी फर्स्ट चॅप्टरचे नोट्स माझ्याकडे काही चॅप्टर जी स्कीमच्या सिलेबस प्रमाणे नोट्स आहे माझ्याकडे तर ते तुम्हाला नोट्स मी जस्ट दाखवून देतो आता आणि मी काही मुलांना मेल करतो बाकीच्यांना आपण कशा प्रकारचे शेअर करायचे सांगू आपण ते स्क्रीनशॉट घेऊन शेअर करू आपण ते जस्ट मी तुम्हाला नोट्स दाखवून देतो कशा प्रकारचे नोट्स माझ्याकडे जस्ट वेट kindly wait I will show you some notes on your first chapter
स्टुडंट हॅलो स्टुडंट्स हो सर आम्ही स्क्रीन शेअर करतो नोट्स दाखवतो तुम्हाला जस्ट मिनिट प्रॅक्टिस संपण्याआधी जस्ट काइंडली वेट कारण तुम्हाला नोट द्यायचे मला ओके सर जस्ट वेट मी स्क्रीन शेअर करतो परत तुम्हाला नोट दाखवणार जस्ट वेट नोट्स ओपन होते जस्ट मी तुम्हाला दाखवतो मी क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये ते नोट्स आय एम जस्ट शेअरिंग द नोट्स तुम्हाला मी नोट्स देईल पण त्या ग्रुपवर टाकतो मी जस्ट इथे बघून घ्या काय काय नोट्स मध्ये तुम्ही काय बघून घ्या सो दीज आर जस्ट नोट्स स्टुडंट्स बरोबर त्या क्वेश्चन आन्सर टाइप मध्ये नोट्स द्या जस्ट वेट व्हॉट इज लेथ मशीन शेअर झालंय स्टुडंट शेअर हॅलो स्टुडंट स्क्रीन शेअर झालंय ना हो सर हा मग ह्या हो सर दिसतंय जी स्कीमचे नोट्स आहेत त्याच्यावर चॅप्टर वेटेज मे बी चेंज चॅप्टर वेटेज लक्ष नका देऊ तुम्ही पण चॅप्टर वेटेज आपल्या चॅप्टरचं वेटेज होतं मला वाटतं 12 मार्च चॅप्टर पहिला चॅप्टर बरोबर लेथ मशीनचे टाइप्स होते नंतर पुढच्या पार्ट मध्ये लेथ मशीनचं ड्रॉइंग आहे सिम्पल आहे देन अगेन सिम्पल टाइप ऑफ टिपिकल सेंटर लेथ मशीन बरोबर टिपिकल सेंटर लेथ मशीनचं ड्रॉइंग आहे आधीच्या थेरोटिकल क्वेश्चन पेपर मध्ये अशा प्रकारचं लेथ मशीनचं ड्रॉइंग तुम्हाला क्वेश्चन असायचं 4 मार्काचं 8 मार्काचं क्वेश्चन असायचा देन दीज आर द पार्ट्स ऑफ लेथ मशीन बेड मशीन पेड सॅडल सॉरी दीज आर द ऑपरेशन्स ऑफ लेथ मशीन आपण जे बघितले होते बघा फेसिंग टर्निंग स्टेप टर्निंग चाम्परिंग ते आपल्याला 1 बाय 1 बघायचे पुढे सो दिस इज फेसिंग ऑपरेशन अशा प्रकारचं क्वेश्चन असायचं 2 मार्काचं क्वेश्चन सुद्धा पण थेरोटिकल क्वेश्चन मध्ये काय असायचं पहिला क्वेश्चन जो असायचा 2 मार्काचे साधारण 8-10 क्वेश्चन असायचे सो यू हॅव टू सॉल्व दॅट फर्स्ट 2 मार्क्स क्वेश्चन इन दॅट सच 2 मार्क क्वेश्चन कॅन बी आस्क्ड फॉर सम सिंपल ऑपरेशन्स with drawing then next important question define taper and how taper calculations are done बरोबर अशा प्रकारे टेपर अँगल मध्ये टेपर हा दाखवायचा आहे आणि हाफ अँगल टेपर अल्फा हाफ अँगल ऑफ कोन कॉल्ड एज हाफ टेपर अँगल तुम्हाला काढता आला पाहिजे दॅट इज टेपर अँगल मेथड्स स्वेलिंग ऑफ कंपाउंड रेस्ट देन with the help of that offsetting the tail stalk then with the help of that taper attachment then this is the form tool for taper turning then this threading operation champering operations these are the knurling operations are there knurling tool ने अशा प्रकारचं knurling operation करतो आपण then these are the nomenclature of single point cutting tool अशा प्रकारचं single point cutting tool चं nomenclature आहे these are the cutting edges are there face portion आणि बागचा जो portion असतो त्याला काय म्हणतात शांग म्हणतात शांग बरोबर तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन होता that holding part is called as a shank and cutting edges they are called as a face बरोबर मेन कटिंग एज बरोबर मेन कटिंग एज आणि मायनॉर कटिंग एज ही मोठी जी असते ते मेजर कटिंग एज असते आणि छोटीला काय म्हणतात मायनॉर कटिंग एज म्हणतात आणि साईडच्या पोर्शनला काय म्हणतात साइड कटिंग एज अँगल बरोबर देन दीज आर द डिफरंट अँगल्स साइड रेक अँगल साइड रिलीफ अँगल ऍज पर द टूल्स टर्मिनॉलॉजी बरोबर देन इम्पॉर्टंट पार्ट हा राहिला आपला सिलेबस मधला व्हॉट इज टूल सिग्नेचर स्टुडंट लक्षात घ्या convenient way of specifying the tool angles by using a standard abbreviated system कुठला टूल तुम्ही स्टँडर्ड मार्केट मध्ये जेव्हा गेला तर सो बाय showing this standard abbreviated system the tool can be denoted by that term called as a tool signature पण टूल सिग्नेचर मध्ये अशा प्रकारच्या 7 टर्म आहे लक्षात घ्या these are the 7 terms बघा इथे 0 first 2 3 4 5 6 7 so these are the 7 different meanings first number is back rake angle first 6 are all the angles पहिले 6 व्हॅल्यू जे आहेत त्या सगळ्या 6च्या 6 व्हॅल्यू काय आहे there are the different angles as per this cutting tool terminology and last one is the nose radius परत इथं बघू आपण बरोबर so these are the cutting tool terminology मग याच्यावर जे वेगळे अँगल दाखवले हा नोज रेडियस आहे बघा हा जो पोर्शन दाखवलाय that is a nose radius इथं बघा nose radius दिसते बघा हा सर्क्युलर पोर्शन कसा आहे that is not corner that is having some arc that is radius
So these are the cutting tool terminology that can be shown by some standard abbreviated system called as the tool signature. अशा प्रकारचे 7 व्हॅल्यू टिपिकल टूल सिग्नेचर एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये असायचं 0 7 6 8 15 16 अँड लास्ट इज नोज रेडियस. मग पहिले 6 काय 6 अँगल आहे दे आर इन डिग्री. परत इथं बघू इथं आपण पहिले 6 चे 6 व्हॅल्यू काय आहे दे आर ऑल अँगल्स बॅक रेक अँगल साइड रेक अँगल एंड रिलीफ अँगल साइड रिलीफ अँगल आणि एंड कटिंग एज अँगल आणि साइड कटिंग एज अँगल दे आर ऑल इन डिग्री. अँड लास्ट व्हॅल्यू इज नोज रेडियस. लास्ट ची व्हॅल्यू त्याला काय नोज रेडियस जो सर्क्युलर आर्क आहे ती MM मध्ये असती. हे 7 डिजिट जे आहे हे 7 व्हॅल्यू आहे दॅट इज शोन बाय द पर्टिक्युलर टर्म कॉल्ड एज अ टिपिकल टूल सिग्नेचर. लक्षात येतं स्टुडंट हा क्वेश्चन महत्त्वाचा असायचा तुम्हाला मी तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा टाकला होता तो क्वेश्चन दॅट इज कॉल्ड एज अ टूल सिग्नेचर फॉर शोईंग पर्टिक्युलर टाइप ऑफ टूल. स्टँडर्ड टूल येतो त्याचा बॅक रेक अँगलची व्हॅल्यू 0 आहे साइड रेक अँगलची 7 आहे एंड रिलीफ अँगलचं 6 डिग्री आहे साइड रिलीफ अँगल इज 8 डिग्री then end cutting edge angle is 15 degree and side cutting edge angle is 16 degree and nose radius is 0.8 mm. मग लक्षात ठेवा पहिले 6 व्हॅल्यू काय आहे दे आर इन डिग्रीज अँड लास्ट व्हॅल्यू इज इन MM. रेडियस जी आहे MM असती. हा लेथ मशीनचा पार्ट होता. पुढे आपण ड्रिल मशीन पार्ट शिकलो डिफरंट टाइप्स ऑफ ड्रिल मशीन्स. these are the different types of drill pillar drill column drill radial drill machine. This is called as a hand drill म्हणजे म्हटलं पोर्टेबल ड्रिल. Hello students, so I will give you these notes. बरोबर सगळ्या नोट्स तुम्हाला मी देईल संध्याकाळपर्यंत. मी मेल करतो काही जणांना आणि काही जणांना अटॅचमेंट टाकतो ती ग्रुपवर बरोबर मी. सो इज इट क्लिअर स्टुडंट्स? कोणाला काही विचारायचं का अजून स्टुडंट? हॅलो, इज देयर एनी क्वेश्चन बिफोर कंप्लीटिंग द लेक्चर? हॅलो, मग मी त्या नोट्स मेल करतो मी काही स्टुडंटला. जस्ट वेट. बरोबर लेक्चरला राहा तुम्ही काही जण अजून वेळ आहे. आय विल जस्ट मेल टू सम स्टुडंट. Okay, just kindly wait.